पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमध्ये कॅस्ट्रॉल कारखान्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून सुरू असलेल्या उपोषणावरती तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, माजी आमदार मनोहर भोईर, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना यशस्वी तोडगा काढल्यानं उपोषण 4 दिवसानंतर मागे घेण्यात आले। कैरे गावामधले सचिन पाटील, वासुदेव पाटील यांचे 30 डिसेंबरपासून उपोषण सुरू होतं। कारखान्यामध्ये कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया सुरू नसल्यानं तसंच शैक्षणिक पात्रतेनुसार जागा निघाल्यास उपोषणकर्ते यांचा विचार केला जाईल असं कॅस्ट्रॉल व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आलेलं होतं। तसंच तहसीलदार यांनी सुद्धा उपोषणकर्ते यांना प्रकल्पग्रस्तांचा कायदा समजावताना कुटुंबातील एका व्यक्तीनं ह्यापूर्वी नोकरी केल्यानं प्रकल्पग्रस्तांचा नियम लागू पडत नसल्याचं भूमिपुत्र म्हणून आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून कॅस्ट्रॉल व्यवस्थापनानं विचार करावा असं आवाहन केलेलं होतं। 4 दिवस उपोषणावरती तोडगा निघत नसल्यानं आणि उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावण्याची शक्यता असल्यानं तहसीलदार यांनी पुढाकार घेत आमदार मनोहर भोईर यांच्या सोबतीनं कॅस्ट्रॉल व्यवस्थापनाशी चर्चा केली। उपोषण करताना मान्य होईल असा तोडगा निघाल्यानं अखेरीस उपोषण संपुष्टात आले। सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी इथं आले होते, लोकप्रतिनिधी आपल्याकडे आहेत। या सर्वांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं। कसं आहे की जेव्हा एखादी डेव्हलपमेंट आपल्याकडे येते, एखादी कंपनी आपल्याकडे आपल्या जमिनीवरती येते, त्या कंपनीच्या निमित्ताने आपल्याकडे एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं, विकास होतो, त्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी विकासाच्या दृष्टीने होत राहतात। परंतु हे करताना कंपनीला कुठेतरी वेटीस धरणे हा प्रकार कधीही भूमिपुत्रांच्या मनात नसतो। फक्त त्यांची मागणी अशी असते की बाबा आमच्या हक्काचं जे आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि याच जी काही तुमची जी ही आहे मागणी आहे त्या कंपनीने याला मान देऊन आज 3 दिवस झाला आपण प्रयत्न करतोय। माझ्याकडे 2-3 दिवस झालं, PI साहेबांकडे 2-3 दिवस झालं आणि आज आमदार साहेब आपल्याकडे आले। या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन कंपनीने शेवटी मान्य केलं आणि या 3 भूमिपुत्रांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेण्याचं मान्य केलं। 1 फेब्रुवारीपासून त्यांनी जॉईन करावं आणि जेव्हा केव्हा पहिली जाहिरात त्यांची परमनंट एम्प्लॉयमेंटसाठी येईल त्यावेळेस प्राधान्याने यांचा विचार नाही, यांना घेण्यातच येणार आहे अशा अर्थाचं त्यांनी ते पत्र आपल्याला आता यावेळेस आपण लेखी घेतलेलं आहे। मागच्या वेळी ते मिसिंग होतं, तर त्यामुळे आपण बिलकुल चिंता करू नये। या गोष्टी 1 फेब्रुवारीपासून जॉईन करावं। मी यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो सर्वांचे।